नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आहे 24 तारीख. टाईम होतोय 7:48. सेम काल पण याच टायमिंगला लॉग इन होतो, आज पण याच टायमिंगला लॉग इन आहे. पण आज CNG मात्र हाफ टाकी आहे, तर मी CNG टाकत नाही आहेत कारण मला डाऊट आहे की आपल्याला कालची ट्रिप परत भेटू शकते. तर मी ह्याच एरियामध्ये होतो, नाही या एरियामध्ये नव्हतो, ऑपोजिट एरियामध्ये होतो. पण इथून पण भेटतात मालाड गोरेगाव साईडच्या ट्रिप्स. तर त्या हिशोबाप्रमाणे मी ते वाट बघेन, भेटली तर ठीक, नाहीतर लोकेशन चेंज. सँटाक्रूज विलेज असं काहीतरी लिहून आलं होतं, पण ती होती ती BKCची ट्रिप. अजूनपर्यंत कंप्लीट झालेली नाही आहेत. पहिला ड्रॉप आहे कस्टमरचं, ते मुलाला ड्रॉप करायचं इथे. तर एक खारघरमध्ये आहे, तर ते बोलतात की मी बोलते येतोच. म्हणजे ठीक आहे, ये, मी तोपर्यंत थांबतो इथे. आणि त्यानंतर मग सँटाक्रूजला ड्रॉप केल्यानंतर आपला अप्रॉक्सिमेटली हा जो फेअर आहे, हा फेअर आहे सम अराउंड 700 रुपीज ऑफ 35 किलोमीटर्स. बघू किती देते किती नाही ते. पास आपला 12 वाजेपर्यंत ॲक्टिव्ह आहे आणि इथून दाखवतोय 1 तास 26 मिनटं BKCला जाण्यासाठी. पहिली ट्रिप झाली कंप्लीट. बराच टाईम लागला आहे ट्रिप कंप्लीट व्हायला, 1 तास 47 मिनटं. उबर तर चालूच आहे, तर ओलाला पण चालू करतो. मला असं वाटलं की फेर अजून जास्त वाढेल, पण इतकाच वाढला. ठीक आहे, आता काय जे आहे ते आहे. भावानो, टाईम बघा, 11:23 आणि कोणत्याही प्रकारची काही ट्रिप लागत नाही आहेत. ट्रिप लागत आहेत कुठल्या माहिती आहे? काला घोडा, परत अंधेरी, या साईडच्या ट्रिप लागत आहेत. अंधेरीला मी न जाण्याचं कारण एवढंच आहे की तिथे ट्रॅफिक खूप जास्त असणार आणि तसा रेट पण देत नाही आहे. हां ठीक आहे, मान्य आहे की आता 1100 नंतर काय तुम्ही रेट एक्सपेक्ट करू शकता उबरकडनं, पण तरी पण धारावी नको, धारावीला कोण जाणार. क्वालिटी ट्रिप लागतच नाहीत मला. गोरेगाव, मालाड, विक्रोळी, ठाणे, नवी मुंबई असं साईडच्या ट्रिप मी एक्सपेक्ट करतोय. बघू हे भेटते का. 344 दाखवलं ना, म्हणून मी उचलण्याचा प्रयत्न करतोय. बघू, मॅच पण नाही होणार. नशीब झाली. चला जाऊया. उबर गोची ट्रिप आहे. सेडनची असती तर चाललं असतं, पण ठीक आहे, आता काय. असला भयंकर हँग होते ना मोबाईल. ठीक आहे, चला काय नाही. 1000 रुपयाची अर्निंग झाली आहे. 7:30, 8:30, 9:30, 10:30, 11:30, 12:30, 5 तासामध्ये 1000 रुपयाची अर्निंग. भावानो, ही आहे आतापर्यंतची अर्निंग उबरमध्ये. ओलामध्ये एक पण ट्रिप कंप्लीट झाली नाही. मॉर्निंगला 7:30च्या आसपास ही ट्रिप कंप्लीट झाली. त्यानंतर डायरेक्ट 10च्या आसपास दुसरी, आणि नंतर डायरेक्ट 12:30च्या आसपास ही. तर इतके मोठे मोठे टाईम डिफरन्स. ट्रिपच तसे लागत होत्या, त्याला करणार काय. तरी पण यावाले फेअरचं ठीकठाक दिले पैसे, म्हणजे ठीक आहे. टोटल आता आपले 1227 रुपयाची काहीतरी अर्निंग आहे. पण आता ही 5 ॲक्टिवेट झालेत ना, तर हे अर्निंग तेवढी दाखवणार नाही. हे बघा, हां दाखवते नशीब. 1227 रुपयाची अर्निंग दाखवते. त्याच्यामध्ये 200 रुपये आता 500 कट झाले. CNG पंपावरती आहे. BKCमध्ये CNG पंप आहे, माहीतच असेल सर्वांना. त्या CNG पंपावरती CNG भरून घेतो आणि CNG भरून झाल्यानंतर मग बघू परत सायन्स सर्कलला जायचं का इथेच थांबायचं. चान्सेस आर व्हेरी लो की इथून काय ट्रिप लागतील, पण बघू चला. आणि हां, गाडी किती किलोमीटर चालली आतापर्यंत? तर गाडी चालली 80 किलोमीटर. ऑलमोस्ट 2:30 वाजायला आलेत
आणि आता मी BKC मध्ये आहे. इथून मी काय करू समजत नाही. थांबून बघतो थोडा वेळ. थांबलेच होतो आतापर्यंत मी, पण आपल्या काय ट्रिप लागत नाही आहेत. सायन्स सर्कलला जाऊन बघतो, तिथे भेटली तर भेटली, नाहीतर मग बॉम्बला. फायनली सायन्स सर्कलमध्ये पोचलो. काहीच ट्रिप लागत नाही आहे. जी अर्निंग आपली मॉर्निंगची होती 11 काय 1च्या आसपास, तीच आहे. नेरूळची ट्रिप होती, गायब झाली. असा बोट स्क्रीनला टच पण नव्हता. एवढ्या सुपरफास्ट पद्धतीने जर ट्रिप हो म्हणजे फटाफट जात असेल तर बाई कोण कॅच करणार. कल्याणची ट्रिप, ते पण हॉस्पिटलमधून. आणि असे एकदा दोनदा नाही, बऱ्याच वेळा वाचली, पण मी तर काय बाबा जाणार नाही. आता ही पनवेलची ट्रिप आहे, ठीक आहे. खूप कमी रेट आहे, पण तरी पण मी मॅच केले. बघू मॅचिंग होते का. हलवल्यावरती कोणतरी रेट चेक करते वाटतं. चालेल, एवढ्या कमी रेटनी जायची इच्छा तर नाही आहे, बट तरी पण ॲक्सेप्ट करते, पण ॲक्सेप्ट होत नाही. आता काय माहिती, तो रेटच चेक करत असणार. खारघर, ऐरोली, ठाणे सगळ्या ट्रिप लागतात. मॅच होत आहेत, मॅच होता एरर गेला खड्ड्यात. आता मी गाडी करतो बंद. मी तिथे ना इकडं तिकडचा फेऱ्या मारतो. फुकटचा 1 पॉईंट CNG घालवला AC मध्ये बसून. आता जे होईल ते होईल. मला भाई आला कंटाळा. आजच्या दिवसाचा असंच नियोजन आहे. तर काय करू शकत नाही, ट्रिपच भेटत नाही तर आपण करणार काय, है ना. टाईम होतोय 5:46 आणि रिसेंटली 2 ट्रिप कंप्लीट केल्यात. सांगतो डिटेलमध्ये. इथूनच याच एरियामधून ऐरोलीची माइंडस्पेस ही ट्रिप होती, ही कंप्लीट केली. त्यानंतर तिथूनच 1 मिनिट, आणि तिथूनच एक 2.5 किलोमीटरच्या अंतरावरून कुठली ट्रिप लागली, इथली चुनाभट्टी. आणि तिथून सायन्स सर्कल फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती होता, म्हणून मी सायन्स सर्कलला आलो. गोरेगाव 23 किलोमीटरचे 510 रुपये. बघा, हा असा रेट भेटला ना, मजाच मजा आहे. पण आता काय, हा पीक टाईम आहे ना, त्याच्यामुळे हा थोडा चांगला रेट भेटतोय, बस दुसरा काय नाही. आणि ओलाला तर काही चालूच नाही केला आतापर्यंत. बस ओलाला पण केला चालू. आता इथे गो होम टाकून ठेवलं आहे पनवेलचं मी. बघू, पनवेलची ट्रिप भेटली तर चांगलंच आहे, नाहीतर वाट बघू. एक सर्टन टायमानंतर इथून जर ट्रिप नाही लागली तर BKC मध्ये जाण्याचा विचार आहे माझा. भावानू, मी आता आहे करंजाडेमध्ये. ही आता अशा छोट्या छोट्या ट्रिप लागत राहतील, पण मी आता घरी जाणार. मला ट्रिपच्या बद्दल जरा सांगायचं आहे, थोडा फोकस पण करतो. कुठे? करंजाडे. 1 2 3 बॅक टू बॅक 3 ट्रिप झाल्या. त्याच्यामुळे टाईमच भेटला नाही रेकॉर्डिंग वगैरे काय करायचा असो. आणि आपली आतापर्यंतची अर्निंग 2,612 रुपये. आला की कमीच आहे, पण आता ठीक आहे, काय नाही करू शकत. ॲक्सेप्ट. गाडी चालली आहे 180 किलोमीटर आणि हाफ टाकी CNG आहे गाडीमध्ये. भावानो, काल जेवढी गाडी चालली आहे ना, काल पण माझ्या मते 190 किलोमीटरच गाडी चालली आणि आज पण तेवढीच चालली. पण कालपेक्षा आजची अर्निंग थोडीशी कमी आहे, म्हणजे 200 रुपयांनी कमी आहे. बट ठीक आहे,
सिच्युएशन आहे ते आता ॲक्सेप्ट करायची की बाबा लो अर्निंगवाले दिवस आहेत. किती पण तुम्ही काही टाकलं त्याच्यामध्ये एफर्ट्स, तरी त्याचा रिझल्ट कसा भेटेल कसा नाही काहीच सांगता येत नाही. बघा 2600 रुपयाचं काम झालं आहे. टोटल 6 ट्रिप कंप्लीट झालेत. आता हे पैसे पटकन हे करून घेणार, विड्रॉल मारणार. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. काहीच उपयोग नाही आहे. किती पण लवकर लॉग इन करा, कितीही लेट घरी जा, जेवढा धंदा व्हायचा आहे तेवढाच धंदा होणार. कारण ट्रिप पण कमी आहेत आणि रेट पण कमी आहे, त्याच्यामुळे सगळी वाट लागलेली आहेत. 20 तारखेपासून मी ऑब्झर्व करतोय की व्यवस्थित धंदा काय होत नाही आहेत. पण तेच आहेत की नशिबाच्या पुढे काय नाही. बघू सगळ्यांचं नशीब चमकते का कोणाचं नशीब चमकतात. आता बरेच जण असं आहेत की भारत टॅक्सीवरती डिपेंड आहेत, पण आता भारत टॅक्सी ॲपनी पण कमी रेट देणं चालू केले. 14 रुपये 15 रुपये पर किलोमीटरच्या रेटने ट्रिपा लागतात दिल्लीमध्ये. असे व्हिडिओज मी बघितलेत. तर मी डाउनलोड करून तर ठेवलं आहे भारत टॅक्सी ॲप, पण इथे लोकेशन अनअवेलेबल येते. तर सगळे एके मालेचे म्हणी, सगळेजण लुटायला बसलेत. याच्यामध्ये फक्त मरण ड्रायव्हर लोकांचाच होणार आहे. असो, जे पण काय न्यूज आहे ते तुम्हाला मी त्या न्यूज सांगेलच, कारण मी न्यूज बेसवरती व्हिडिओ जास्त बनवत नाही. आपला कुठे जातं, किती काय केलं ह्याच्या बेसवरतीच व्हिडिओ असतात. पण बघू, चला बी पॉझिटिव्ह. काही होऊ शकतं, रेट वाढू पण शकतो, रेट कमी पण होऊ शकतो, काही होऊ शकतो भाई. रॅपिडो मी सध्या यूज नाही करत आहे, कारण रॅपिडोमध्ये एक मोबाईल नंबरचा इश्यू आहे. तो मोबाईल नंबर चेंजेस होत नाही आहेत, त्याच्यामुळे मी रॅपिडोला हातच लावत नाहीत. आपल्या ओला आणि उबेरमध्येच मी 2च ॲपवरती सध्या काम करतोय.